काय कुठे साहेब काय करताय? हे जाम तोडतोय. हे जामाचं झाड आहे वेगळ्या पद्धतीचं आणि हे खायला पौष्टिक आहे असं कोकणातली जे लोक सांगतात. हे पौष्टिक आहे. दिसायला पण चांगलं आहे. हो छान आहे. असं वाटतं हे काजू आहेत. बघूया आमचे मित्रमंडळी काय पाडतात इकडं. अरे बापरे, हा तर वरतीच चढलाय. अरे माकडा पड. करवंद आहेत काय? काल हल्दीचा कार्यक्रम पार पाडला. मस्त एन्जॉय केला. खूप सारी मजा आली. आता आज लागणार आहे थोड्याच वेळात. आम्ही जमलेलो आहे. सर्व पाहुणे मंडळी पण आलेली आहेत. कसं काय वाटतंय तुम्हाला? एक नंबर. फुल एन्जॉय. वातावरण खूप सुंदर आहे. लग्नाचा कार्यक्रम झाल्यावर नामदेव रोकड्याचा कार्यक्रम करणे 100% झालाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही खंबे थेट आहे पण 5 एकर इकडे पण 2.5 एकर उरलेली ते आम्ही नादच करणार. राहिलं ते बी पकडून. एक नंबर. वातावरण धन्यवाद. समाधान झाले आमचे. येत राहायचं. तुम्ही येतो याच्या वराड आलेला आहे.
हे नवऱ्याचे वडील आहेत. आपल्याला यांच्या लग्नाच्या परंपरेच्या 2 गोष्टी सांगणार आहेत. पालटे, कसं तुमच्या इकडं लग्न म्हणजे कुठल्या पद्धतीत? आमची पद्धत तर वेगळी असते, पण तुमची पद्धत आम्हाला 2 शब्दात सांगा. आमची जी साखरपुड्याची आणि हळदीची पद्धत जी आहे ना आपली, ती विडा भरून आम्ही जे करतो, पण ते आपल्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने फरक थोडा आहे. आमची पद्धत म्हणजे मांडवामध्ये बसवून व्यवस्थित सर्व गाव मंडळी बसून व्यवस्थित विडा बांधतात. त्याच्यानंतर गावचा सर्व सभासद येतात, त्यांच्या सहकार्याने गावाच्या त्या विडा बांधून सर्व कार्यक्रमाने पार बांधून देतात ते गावामध्ये मंडळी. आणि ते कार्यक्रम होण्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होतो आमच्याकडे. अच्छा. ते पण असं की डीजे विजे जे काय असेल ते लावून भाज्या घालू भाज्या त्या पद्धतीमध्ये सर्व करतात. विडा ज्या आहे त्या पूर्ण झाल्यानंतर पुरं अगदी एक रात्रभर रात्रभर नाचलं सोबत मंडळी. आणि असंच कार्यक्रम पूर्ण होत चालतं आमचा कार्यक्रम. अजून एक मी पद्धत ऐकली, जेव्हा आपलं लग्नाचं ते कार्यक्रम सुरू होतो होय बरोबर, तेव्हा ते काहीतरी पाण्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्याबद्दल आम्हाला जराशी माहिती द्या. पाण्यामध्ये ठेवलं म्हणजे तो आपल्याला कसं आहे ते आपल्याला देवाचा जो आहे ना ध्यान असतो तो देवा लागतो. प्रत्येकाचं ते मान बांधायचे म्हणजे ते दिल्यानंतर सर्व आपला जो कार्यक्रम त्यावरती मानला जातो. तो झाल्यानंतर सर्व आपला कार्यक्रम सुरू करतो. असं आहे. विडा काढून ते जे आहे ना ते पूर्ण म्हणजे मानपान देऊन सर्व देवांचे मान काढून सर्व व्यवस्थित हे करतात. टायमिंगचं आमचा एक महत्व आहे. 12:35 म्हणजे 12:35 हे पुढे ते आम्ही तर बघितलं. तुमचं म्हणजे मुहूर्तावर लग्न लागलंच पाहिजे. माझं पाहिजे म्हणजे त्या पुढे मागे एक बी मिनिट होत नाही. टायमिंगच्या टायमिंग मध्ये सर्व गोष्टी विधी होतात आणि त्या पूर्ण एकदम टायमिंग मध्ये सर्व होऊन जातात. त्याच्यानंतर कन्यादान होतो आईच्याकडून, आई वडिलांकडून. ठीक आहे पालटे, चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला. आणि तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल मनपूर्वक सर्वांचे अभिनंदन. आणि असंच नेक्स्ट टाइम कधी यावं, तुमचं सहकार्य आम्ही तुम्हाला काय आहे कधी कोणत्या पार्टीचे असणार आम्ही. सगळ्यांची सोयी केल्याबद्दल धन्यवाद तुमचा. बिलकुल नाही त्याच्यावर थँक्यू. खास करून पार्टी काकाने आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि खूप खूप आभार आहे. असाच आशीर्वाद आमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्ही यायचा. तुमच्या आमंत्रणाला मान राखून आम्ही इथपर्यंत मंगेश वाघमारे असतात, नामदेव असतात, पवन कुठे, सुधाकर गायकवाड, माझा भाचा विलास शिंदे. खरंच म्हणजे असं मला वाटतं की लांबचे असून सुद्धा माझं गाव बघण्यासाठी माझ्या मुलाच्या वागण्यासाठी आल्याबद्दल सर्व पाहुण्याचे अभिनंदन, सर्वांचे धन्यवाद. आम्ही आता पळायला चाललो. पार्ट्याची 2 लग्न केलंय. लग्न वगैरे झाले. आता आम्ही चालू गोव्याला. तिथे जाऊन जरा चांगला एन्जॉय वगैरे करणार, फोटो बिटो करणार. मस्त येऊन. हे आमचे अध्यक्ष, त्यांना गाडी चालू देत नाही, काही नाही. चला पुढे. लग्नाला येऊन कसं वाटलं नामदेवकडे? एकदम शांत, एकदम गारगार वाटलं. पाटे काकांनी चांगली सोय केली आणि सगळ्यात सुंदर असं हे मला आवडलं की असं चिकन वडी हे सगळ्यात कोंबडी वडी. सॉरी कधी खाल्लं नाही लाईफ मध्ये. कोंबडी गावची कोंबडी चांगली खरं सांगा भरपूर आवडेल. आणि पाट्याचं घर बी असं 1 नंबर आहे बघा.